माझं पैसे देणार आहे या नाही तू एकदा सांग मला. अरे तो पैसे मला मागताना मागून मागून घेतलं आणि तू फोन सुद्धा उचलत नाही. असं नसतंय रे कुठं दोस्तात कुस्ती नसते. हे माझ्या सगळ्यांना सांगतो पैसे घेणाऱ्यांना, कारण की आपण जी पैसे आहे ती एक जणाकडून उसनं घेतलं म्हणून पैसे उसनं घेतलेलं द्यायचं नाही तर हे असं शक्य नाही हो. हे शोभत नाही आपल्याला. अक्षरशः तुम्हाला सांगतो पैसे जरी उसनं घेतले ना टायमावरती द्यायचा प्रयत्न करा पूर्णपणे, कारण की पैसे जे आहेत पैसे शिव काटा हलत नाही. आणि दोस्तानं पण पैसे कसं कसं घेऊन दिलेले ती आपल्याला माहीत आहे, म्हणून लय काय बोलत नाही. आणि पैसे जे आहेत पैशामुळं माणसात ताटाटोत होती, माणसात भांडणं होती, माणसामध्ये माणुसकी राहत नाही फक्त कोणामुळं पैशामुळं. म्हणून पैसा जे आहे पैसा चांगला पण तेवढाच आहे आणि वाईट पण तेवढाच आहे. आणि मित्राला दोस्ताला जरी मागितला तर ती खिशातनं काढून 100% देणार आहे. म्हणून आपण तुम्ही पैसा घेऊन पैसा जरी घेतला तरी वेळोवेळी द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करा. बोलून आणि शिवाय देऊन काही उपयोग नाही. आणि तुम्ही एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बघतो पण करत नाही. आणि आपण सांगता प्रयत्न ह्यातून एवढाच करतो, आपल्या कलियुगामध्ये येणाऱ्या माणुसकी जपायला कोणच तयार नाही. पैशापुरतच जवळ करते ती. झाली गत अशी डोळ्यामध्ये आलं पाणी. पैशापुरतं माझं असू नाही तर वैयक्तिक कोणाचं असू, पैसे येताना मला एवढी अडचण आहे, मी पैसे तुला 4-5 दिवसात देतो. आणि मग जरी दिला आपण खिशातनं काढून आपली पण वाईट असते, बाबा चल दोस्त आहे असू दे पाहुणा आहे म्हणून देतो आपण. आणि तीच पुन्हा ज्याला गद्दारी करतं आपल्याशिवाय आणि पुन्हा म्हणतात लगा तुला दम नाही काय, तुला काय नाही काय. का तर लगा माझ्या तुम्हाला सांगतो आम्ही पैसे देताना कसं कसं देतो हे देणाऱ्याला माहीत आहे. म्हणून पैसे घेणाऱ्यानं आणि देणाऱ्यानं एक विचार चक्रात ठेवा, कारण की पैशापुढं ना माणसं किती जरी मोठी असली तर पैशामुळं आपली ताटाटाट होती आणि आपल्या जीवनात अर्थच काय राहत नाही. त्यानं नाराज व्हायचं आपल्यावर, आपण नाराज व्हायचं त्याच्यावर. असा उभ्या आयुष्यात सोबत नाही रे, सोबत नाही. कारण की अंधारचा टायमाला पडतो म्हणून दिवस पण तवा जोगवतो. तसं माणसाला गरज उभ्या आयुष्यामध्ये 100% असते. आज ह्यानं नाराज झालं तर नाराज होऊन काय उपयोग नाही. पैसा वेळ घेतला ती द्यावं लागतं. असं नाही की त्यानं पैसा घेतला आहे म्हणून आपण काही झाडाला पैसा लागणार नाही, झाडाला पैसा तोडणार आहे आणि आपण देणार आहे म्हणून असं शोभत नाही. कारण की फालतू पैसा घालवायला आपण 10 वेळा सुद्धा विचार करत नाही. आपण तेच पैसा ना चांगल्या बिझनेसमध्ये घालवला घेतलेला, परंतु त्याच बिझनेसमधून घेतलेला पैसा एखाद्याकडून उसना घेतलेला द्यायचा प्रयत्न करा. कारण की त्याच्या पण चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच कमी नसतं. ही कधी खरं आहे. कारण की पैशापुढं भले सुधी फेल होतात आणि भले सुधी पुन्हा गेला. आपण उसना पैसा घेतलेला सुधी पुन्हा म्हणत नाही की कशा पाय घेतला आणि काय घेतला म्हणून पुन्हा गेला आपल्याला हुंगच सुधी नाही ती. त्यामुळं टायमाला पैसा घेतलेला पूर्णपणे द्यायचा प्रयत्न करायचा. कारण की आपल्यावरती नड असल्यावर ना त्याला हाक दिल तेव्हा पैसा खिशातनं काढून द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करतो कोण जरी असला तर. म्हणून माणसाची नाराज व्हायचं ह्यातून करायचा प्रयत्न नाही. आपल्याला संकटाचा सामोरं तेव्हाच करावं लागतंय जेव्हा आपल्यापाशी पैसा नसतं. आठवणी पण तेव्हाच एखादी वस्तू खर्च नाही घ्यायच्या टायमाला येते. वस्तू घ्यायच्या टायमाला पैसा खिशात नसतंय. एखादी आठवण तर लई येते गाडीमध्ये पेट्रोल नसल्यावर मित्राला फोन करायचा म्हणून मित्रसुद्धा येतं आहे. आणि का तर पैसे दिल्यामुळं. पैशामुळं माणसं भले ना आपलं काय होतं आहे ते समजेना. पैशामुळं माणसाची माणुसकी राहीना, पैशामुळं माणसात माणूस राहीना. पैसा काय आज ना उद्या कमवतो, पण त्यानं पण कमवताना किती योजना झाल्या असतील, किती झाल्या असतील म्हणून एवढा विचार चक्रात ठेवायचा. लय काय बोलत नाही. आपल्याला किती जरी सामोरं जावं लागलं तर स्वतःला जावं लागते हो, दुसरं ह्यात येणार नाही. त्यासाठी आपली वेळ जी आहे आज, ती आजची वेळ सरत असते. फक्त आपण पैसा ज्याचा टायमावर घेतला त्याचा पूर्णपणे द्यायचा प्रयत्न करायला. कारण की आपली वेळ जरी अशी आहे तशी त्याची पण असते वेळ. म्हणून काय आपल्याला सांगतो, आज मी फोन करून तुला मागितलं माझ्या भावा फोनपे कर रे 2000 रुपये, तर पैसा वापस घेतलेला आणि त्याला टायमावर दिलेला ती 100% ना एखादा वेळेस ती पैसा घेतलेला 100% देणार म्हणजे देणार. का तर आपण जी पैसा आहे ती टायमावरच नाही दिलं कोण देतं आहे हो सांगा. तुम्ही सांगा तुमच्या मतानंच उद्या आज काय व्हायची. म्हणून मी लय काय बोलत नाही. भाकर पण तेव्हाच खाता आठवण येते जेव्हा सुखाचा घास तोंडामध्ये जातो. आणि माणूस पण तेव्हा जवळ होते जेव्हा आपल्यापाशी पैसा दिसतो. पैसा पण तेवढाच आहे, वाईट पण तेवढाच आहे आणि चांगला पण तेवढाच आहे. आपल्यापाशी पैसा नसल्यावर कोण किंमत देत नाही. आणि आपण स्वतःच्या हिमतीवरती पण पैसा कमवल्यावर तीच आपल्या जवळ येतात. आणि आपण पण पैसा कमी जास्तीला बिझनेसमध्ये कुठल्या काय ना काय किड कानात आहेत त्यासाठी आपल्याला घ्यावं लागतोय उसना असं नाही झाडाला पैसा लागतोय. हे कधी खरं आहे. सबस्क्राईब फॉलोअर्स करायला विसरू नका, कमेंट करा, तुम्ही सांगा. लय काय बोलत नाही. धन्यवाद, भेटू पुन्हा. हा.